नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या होममेड रेसिपी या चॅनलमध्ये मी धनश्री आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत अतिशय झटपट असं बनणारं आणि कुठल्याही मसाल्याचं वाटण न घालता चिकन रस्सा। चला तर मग त्याचं साहित्य बघूया। चिकन रस्सा बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। चिकनला मी स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे। आता आपण बाकीचं साहित्य पण बघूया। त्यासाठी मी इथे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर, एक तेजपान, थोडा लसूण, आलं आणि पुदिना घेतलेला आहे, लाल तिखट, धणे पावडर, हळद आणि गरम मसाला घेतलेला आहे। आता चिकन रस्सा बनवण्यासाठी इथे एका कढईमध्ये मी 3 चमचे तेल घालून ते गरम करून घेतलेले आहे। त्यात सर्वात आधी हा बारीक कापलेला कांदा घालून घेणार आहोत। आता आपण कांद्याला थोडासा लालसर होईपर्यंत छान परतवून घेणार आहोत। कांदा परतून होईपर्यंत आता आपण आलं, लसूण आणि कोथिंबीरचं वाटण करून घेणार आहोत। आता आपला कांदा परतून झालेला आहे, त्यामध्ये आता आपण एक तेजपान घालून घेऊया। आता आपण त्यामध्ये जे वाटण करून घेतलं होतं ते टाकून घेऊया। आता हे छान परतून झालेलं आहे। यामध्ये आता आपण बाकीचे मसाले घालून घेऊया। सर्वात आधी मी इथे 1 चमचा हळद घालून घेणार आहे। हे छान परतून झालेलं आहे। आता आपण यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकणार आहोत, 2 चमचे ही धणे पावडर टाकून घेणार आहोत आणि 1 चमचा गरम मसाला घालणार आहोत। आता आपण त्यामध्ये 2 चमचे चिकन मसाला टाकणार आहोत। सर्व मसाल्यांना एकत्र करून घेऊया। आता आपण टोमॅटोची प्युरी करून घेणार आहोत। आता तुम्ही बघू शकता आपली टोमॅटोची प्युरी तयार आहे। ही आता आपण मसाल्यांमध्ये टाकून घेऊया आणि यालाही छान परतून घेऊया। मसाल्यांना बाजूने ऑइल सुटलेलं आहे, याचा अर्थ आपले मसाले छान शिजलेले आहेत। आता आपण यामध्ये आपलं स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन घालून घेणार आहोत। आता हे चिकन आपण छान परतून घेणार आहोत। आता आपण यावर 10 मिनिटांसाठी झाकण ठेवून घेणार आहोत, जेणेकरून आपलं चिकन हे 10 मिनिटांसाठी छान वाफलं जाईल आणि त्याला 10 मिनिटांमध्ये आंगचं पाणी पण सुटेल। त्या पाण्यामध्ये चिकन शिजून निघतं, त्यामुळे जास्त पाणी ॲड करायची गरज नाही। आता आपण जे झाकण ठेवलंय त्यामध्ये थोडं पाणी घालून घेणार आहोत। 10 मिनिटं झालेले आहे। आता आपण झाकण काढून बघूया आणि तुम्ही बघू शकता याला हे आंगचं पाणी सुटलेलं आहे। आता आपण जे ताटावर पाणी ठेवलं होतं ते गरम झालेलं आहे, ते यामध्ये टाकून घेणार आहोत। हे गरम पाणी घातल्यामुळे आपलं चिकन लवकर शिजतं। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। आता आपण याला 10 मिनिटांसाठी कमी गॅसवर छान शिजून घेणार आहोत। आता आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत। दहा मिनिटं झालेले आहे। आता तुम्ही बघू शकता आपलं चिकन हे छान शिजलेलं आहे। आता मी तुम्हाला याचा एक तुकडा असा तोडून दाखवते आणि बघा किती सहजपणे हा तुटतोय, याचा अर्थ आपलं चिकन छान असं शिजलेलं आहे। अशा प्रकारे आपली ही कुठलंही वाटण न घालता बनवलेली चिकन रस्सा खाण्यासाठी तयार झालेली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।